नमस्कार. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि दिवसाची सुरुवात भांड्यापासून झाली, कारण स्वयंपाक वगैरे आवरला होता. त्यानंतर मला आनंदीचं आवरायचं होतं, कारण 10 वाजलेले होते, तिला स्कूल होतं. असं करून मी तिला आवरायला घेतलं आणि ती आपलं रेग्युलर आंघोळ केल्यानंतर स्लीप आणि चड्डीवरतीच होती, तिला आवरायला घेतलं. अंदर भी आ रहा है, देखो कितना बड़ा बारिश. देख मुझे देखने दे. हा दम दम किती दम दम. हात येतोय बघ सा. येतोय. चांगला मोठा सुरू झाला पाऊस. अचानकच आला. कपडे बरं झालं उतरून आणले टेरेसवर, नाही तर भिजले असते. किती छान येतोय पाऊस, बघतेस का? सगळे रूममध्ये यायला लागला, रूममध्ये यायला लागला. सगळ्या पायऱ्यांवर पाणी झालंय, स्लिप होची. आणि एवढा पाऊस तरी आमची नॉनव्हेज लवर, आम्ही चिकन खायची खूप इच्छा झाली होती. सो मी 4 व्हीलर घेऊन गेले होते, कारण मला बरीचशी पण कामं होती. असं करून ना बाहेर पाऊसच चालू होता. 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत पाऊस आमच्या इकडे कंटिन्यू होता. आम्ही 6ला मार्केटला निघालो होतो. 5-6 वाजले असते आय थिंक. त्यानंतर मला पाणी घ्यायचं होतं, चिकन घेतलं, म्हणजे चिकन घ्यायचं होतं अजून, आणि चिकन घ्यायचं, पाणी घ्यायचं, दळण घ्यायचं, असं बरेचसे कामं होतं. आणि आम्ही गाडीतूनच सगळे कामं करत होतो. पण पावसात मला पाणी घ्यायला उतरावंच लागत होतं. आणि मग काय भाईंना सांगितलं 1.5 किलो चिकन द्या म्हणून, आणि त्यामध्ये मला बिर्याणी बनवायची होती. असं करून मग मला बरंचसं लागत होतं. आणि आम्हीच काय तर ना, आणखी तुम्हाला ट्विस्ट दाखवते व्हिडिओमध्ये. हे बघितलं का बायका एवढ्या पावसात ना कॅरेबॅग घेऊन घालून आले ते चिकन न्यायला. म्हणजे किती यार, आपण लोक खाणारी महाराष्ट्रीयन लोक, नॉनव्हेज लवर निघाली. त्यानंतर ना आम्ही आता तिथून निघतो. आमचं झालेलं आहे. सो इकडे आम्ही माझी गाडी पार्क केलेली आहे. मी तिथून दळण घेतलेलं आहे. आणि मला आता पाणी घ्यायचे, तर पाण्याला 2 कॉईन लागतात, म्हणजे 5-5 रुपयाला कॉईनच्या पाण्याने भरावं लागतं. मग मी भैयांकडे गेले, तिथून घेतले कॉईन, त्यांच्याकडून सुट्टे 4 कॉईन्स घेतले 20 रुपयाचे. गाडीतून बॉटल काढल्या आणि मग इथं पाणी भरायचं होता. छत्री घेऊनच मी भरायचं काम करत होते, कारण पाऊस येत होता, त्यामुळे भिजू नये म्हणून. असं आनंदीने मला थोडीशी मदत केली. त्यानंतर आम्ही घरी आलो, चिकन आणलं, किराणा आणला, दळण आणलं, आणि येताना भजीपाव आणि वडापाव घेऊन आलो, कारण पाऊस चालला होता. म्हटलं कांदा भजी तर बनत आहे. असं करून इकडं नानींचं निमार्द प्रिपरेशन झालं होतं स्वयंपाकाचं, काय बनवायचं काय नाही. कारण त्यांना बनवायचं होतं पनीर, मग चपात्या करून घ्यायच्या होत्या दोघांसाठी, आणि आमच्या 3 चौघांसाठी भाकरी बनवायच्या होत्या. एकीकडे मटण शिजवून झालं होतं, बिर्याणी झाली होती. मग फक्त आता भाकरी आणि चपात्या राहिल्या होत्या. पिल्लूकडे आमच्या मोबाईल होता, आणि पिल्लू असा करत होता की आम्हाला शेड्स घालून व्हिडिओ. आणि चिकन मटण झालं, पण थोडा गिजगाज झाला. पाणीचे भातात जरा जास्त झालं. आणि ना पायऱ्यांवरती एवढा पाऊस होता की भीती वाटत होती स्लिप व्हायची. त्यामुळे मग मोबाईलची टॉर्च लावून हे करत होते. त्यामध्ये नाना पण आले होते, आणि आनंदीची नानाची खाली हे करत होते. आनंदी नानांना वेळ लावत होते, असं तिचं नेहमीचंच असतं. आणि हे पहा कसं करते ते. त्यानंतर हे शेजारी ताट द्यायचं होतं, ते घेऊन चालले होते मी. आणि असं करून खाली आली असतं म्हणल्यानंतर ना पाण्याची एक बकेट मी वरती घेऊन जात होते, आणि त्यामध्ये पायऱ्यांची भीती वाटायची घसरण की काय. पण असं करून मी स्लो आले वरती, कारण त्यातमध्ये लाईट पण नव्हती. आमचा लाईट होता, पण बाकीकडल्या लाईट नव्हत्या. असं आल्यानंतर नाही पहा आमची लाईट आहे. त्यानंतर ना मी माझं काम आवरलं, जेवण केलं, भांडी घासली, किचन आवरलं. त्यानंतर मला ते केसाला तेल लावायचं होतं, आणि माझं मध्ये इतकं हेअरफॉल झालं आहे ना ते आदिवासी तेलाने. त्यानंतर मी आपलं केश किंगचं रेग्युलर तेल लावलं, आणि माझं लावल्यानंतर मी आनंदीला पण लावून दिलं. असं करून केसावरती बांधली. ते जातं तेल लावून थोडंसं चोळलं, आणि तसंच वर अडकवलं, कारण उत्ता काही काढलंच नाही. म्हटलं उद्याच्याला हेअर वॉश करायचं आहे असं म्हणून. आणि आज होतं चिकन, पनीर वगैरे बरंच काहीसं होतं. त्यामुळे आज मला ना त्यातमध्ये पिंपल्स यायला लागले. ते इकडलं मागाशी फुटला, फार दुखत आहे. तर असं करून ना व्हिडिओला कंटेन्यूच नव्हता, त्यामुळे मी काय 2-3 दिवस ब्लॉग काय डेली तेच आपलं सकाळचं उठायचं रुटीन किचनचं, त्यानंतर ना आवरायचं, त्यानंतर ना आनंदीचं स्कूल वगैरे, आणि तिच्या एक्झाम चालू होत्या. त्यामुळे मी काही व्हिडिओकडे एवढं हे दिलं नाही, कारण तिचं स्टडी घेत होते. आणि एवढं डिफिकल्ट असतं यार लहान मुलांना ट्रेन करणं, बापरे खरंच खूप मुश्किल आहे. मी तर सांगू मला तिला आणखी म्हणजे
ए कोणता बी कोणता आणखी तिला डिफरंट म्हणजे ओळखता येत नाही. 1 2 म्हणता येतं, आपण जे लिहितोय ते सेम लिहिता पण येतं तिला, पण ते काय ते वाचता येत नाही. त्याला काय म्हणतात हे कळत नाही. मग त्यामुळे ना टेस्टमध्ये तिचं जरा प्रॉब्लेम येतात. असं करून मी तिचे बऱ्यापैकी रिव्हिजन घेतली होती, फटके पण भरपूर दिले. पण असं यार असं वाटतं एवढ्याशा वयात एवढ्या स्टडीसाठी मारणं हे करणं चुकीचं आहे. पण आता काय करणार, कॉम्पिटिशनच तसं आहे आजच्या जनरेशनचं, त्यामुळे हे केलं पण पाहिजे. आणि मी आता आवरलेला आहे, जरा लोड होता, 9:30 वाजलेले आहे, कारण लेट मी गेले होते मार्केटला. त्यातमध्ये इतका पाऊस विचारायलाच नको. 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आमच्या इकडे कंटिन्यू पाऊस होता, तो पण धो पाऊस होता. त्यामध्ये मी 4 व्हीलर छत्री सगळं घेऊन गेले होते, पण तरी पण मला जे भिजायचं आहे ना ते मी भिजले, थोडीशी ओल्ली झालीच मी. कारण पाणी घ्यायचं, दळण घ्यायचं, त्यात किराणा थोडासा घ्यायचा, चिकन घ्यायचं. त्यामध्ये पनीर एका शॉपमध्ये भेटलं नाही, बघा म्हणलं तिथे भेटेल म्हणून आम्ही डायरेक्टली तिथे गेलो, म्हटलं तांदूळ वगैरे तिथंच घेता येते, पण तिथे काय भेटलं नाही. परत रिटर्न आलो आणि त्यामध्ये पाऊस होता म्हटल्यानंतर कांदा भजी वडापाव तर हे तर आहेच. त्यामुळे तिथून परत मी तिथे घ्यायला गेलो कांदा भजीन ते. परत तिथे थोडा वेळ थांबावं लागलं, कारण गरम नव्हते ते म्हणले, मग थांबावं लागलं. मी तिथं थांबलं 5-10 मिनिट. असं करून माझा इतका वेळ गेला ना, 7:30 तरी नक्कीच वाजल्या मला घरी येऊपर्यंत, आणि ते सामान सगळं हे करूचं सेट करूचं. त्यामुळे आता 9:30 वाजलेले आहेत. सगळ्यांना जेवण घातलं आणि त्यामध्ये लाईट नव्हती. इन्व्हर्टर होतं आमचं आहे पण लाईट गेली होती, तो प्रॉब्लेम वेगळाच. आणि मग आता जेवण वगैरे झाले, सगळी साफसफाई झाली, भांडी घासून झाले आणि आता मी हातरून टाकलेला आहे. आता मस्त बिग बॉस बघत मी लोळणार आहे. आपलं शतपावली करतात ते, त्यांचं जेवण झालेलं आहे, ते काही खाली म्हणजे येतो थोड्या वेळ, त्यांना कॉल केला होता. आणि माझा हेअरफॉल ना इतका वाढला आहे ना, मी एक पिशवीत ठेवलेला आहे, 1 मंथ पण नसून झालं मी ते सुरू केलेलं, सेपरेट केस साफवायला सुरू केलेले. पण इतके एवढे असे कुंचके निघतात ना, मुलींना समजू शकते हेअरफॉलचं दुःख काय असतं ते, आपल्यालाच माहिती यार. मुलींनो खरंच खूप कठीण आहे यार ह्या हेअरफॉलला थांबवणं. नेमकं कुठं खाण्यात कमी पडतं आहे का ह्याच्यात कमी पडतं आहे तेच कळत नाही. पाणी प्रॉब्लेम आहे का शॅम्पू प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. पण खाण्यातून जे आपण खातो त्यातच मेन हे नाही आहे, प्रोटीन नाही आहे म्हटल्यानंतर आपल्या केसांना जे पाहिजे तेच आता नॅचरल पद्धतीचं काही राहिलं नाही आहे. त्यामुळे केस डॅमेज होणं हे यार कसले सिल्क मोठे छान दिसतात केस, ते आता स्वप्नच राहील आय थिंक. एवढं केसांचं झाडू झालं आहे, तो पातळ झालं ते, आणि इकडून पण असे वर चाललेले येतं. शेतं म्हणे मी तुला काय हेअर ट्रान्सप्लांट करणार नाही आहे, किती इथं गेले झाले सगळी, असं चाललेलं आहे. पण कोणाला हौस आहे बाई एवढा त्रास करून घ्यायची, त्यामुळे काय नाही. तर काही आजच्या वॉकची एंडिंग इथेच करते, आणि तुमच्याशी बोलून ना खरंच भारी वाटतं यार. आपलं कोणीतरी हक्काचं आहे, मन मोकळेपणाने बोलता येतं, आपल्याला कुणाची काहीची गरज नसते. त्यामुळे थँक्यू सो मच, आणि चलो भेटाऊ आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे उद्याचा. तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर, बाय.